गिराईक माझ्याकडून हर जिल्ह्यातून सोलापूर, लातूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, उमरगा सगळ्यावरनं सगळे करून येतात माझ्यापाशी. 12च्या नंतर जेवण चालू होते, 10:30 वाजता चालू असतं आपलं जेवण, त्याच्यानंतर बंद होतं. हॉटेल भाग्यश्रीला आहे ना किती कामगार आहेत सध्या? आता सध्याला 29 जण आहेत आपल्या कामाला. क्वांटिटी आहे. भाग्यश्रीची मालकचं शिक्षण काय झालेलं आहे? 0 अंगठाय हा. अंगठाय फगस काय झालं? काय येत नाही. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण तुळजापूर हॉटेल भाग्यश्री या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, वेगवेगळी स्टोरी करत असतो. आजची खास स्टोरी आहे. आजची स्टोरी म्हणजे तर आहे ना हॉटेल भाग्यश्री याची स्टोरी आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ना इकडं सुद्धा गाड्या थांबलेल्या आहेत आणि इकडं सुद्धा गाड्या थांबलेल्या आहेत, वेटिंगला थांबलेले आहेत कस्टमर या ठिकाणी. म्हटलं तर जे आलेले आहेत ना संपूर्ण महाराष्ट्रभरातून किंवा वेगवेगळ्या गावखेड्यातून या ठिकाणी जेवण्यासाठी आलेले आहेत, ते वेटिंगला थांबलेले आहेत. नक्की एकंदरीत इकडं जर पाहिलं गेलं तर आहे ना हा पोस्टर फाडलेला हा एक वेगळाच केस आहे. पण या ठिकाणी ते बोकड कापण्याचं काम करते. तिकडलं बघा 250 रुपयाला जे की ढावाला जेवण आहे. काय नाव? माझं ज्ञानेश्वर सोमनाथ नारेकर, हां, मुक्कामपूर डोंबिवली, तालुका अक्कोट, जिल्हा सोलापूर. अक्कलकोट. हे भाग्यश्री जे हॉटेल आहे हां. एक नंबर क्वालिटी आहे. हे तर कोणी यावं, आमच्या गावचे यावं, कोणी यावं, एक नंबर पोट भरून जेवण संबंध एक नंबर आहे. अजून आमचा हॉटेल भाग्यश्री जे मालक आहे त्यांच्यासोबत आमचा आशीर्वाद आहे. असंच आमचं हॉटेल मला पुढे जावं, कोणी रोते म्हणून सपोर्ट द्यावा. अक्कलकोट वरून या ठिकाणी ग्राहक आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार, बोला. काय सुरुवात कशी झाली या हॉटेलची? सुरुवात कशी झाली? काय? याची सुरुवात आपल्या बायकोमुळे झालेली आहे. हां. क्वालिटी आणि क्वांटिटी आणि नाद करायचा म्हणजे आपल्या बायकोमुळे सपोर्ट असल्यामुळे चालू झालेली आहे सुरुवात. हॉटेल भाग्यश्री म्हटलं तर त्यांचं मुलीचं नाव आहे माझ्या हॉटेल भाग्यश्रीचं. म्हणजे त्यांच्या त्यांच्या साथीमुळेच आपण वर यावं. आज बायको लक्ष्मी 6 महिने 6 महिने 7वा लागलेला आज. सुरुवातीला आहे ना हे एवढं प्रसिद्धी निर्माण झाली हे कशामुळे झाली काय सांगा? हे आपल्या युट्यूबनं समजा आपल्यापाशी जे गिऱ्हाईक येते, आज एक जण जेवून गेलं तर गावात जाऊन सांगते की 10 जणाला की क्वालिटी आहे जावा, त्याच्यामुळं गिऱ्हाईक भरपूर आहे आज आपल्याला. कारण सकाळपासून 9 संपून परत 5 कापल्या, 14 बकरे 5 वाजता झाल्यात माझे. त्याच्यावर विचार करा एक गिऱ्हाईक किती आहे. 1 तास वेटिंगला गिऱ्हाईक बसून आहे माझ्यापाशी. 1 तास वेटिंगला आहे गिऱ्हाईक. कुठून येते तो? गिऱ्हाईक माझ्याकडून हर जिल्ह्यातून सोलापूर, लातूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, उमरगा सगळ्यावरनं सगळे करून येतात माझ्यापाशी. आज अर्ध्या महाराष्ट्रातलं गिऱ्हाईक आहे मला जेवायसाठी. किती वाजल्यापासून किती वाजता? 12च्या नंतर जेवण चालू होते, 10:30 वाजता चालू असतं आपलं जेवण, त्याच्यानंतर बंद होतं. हॉटेल भाग्यश्रीला आहे ना किती कामगार आहेत सध्या? आता सध्याला 29 जण आहेत आपल्या कामाला. 29 जण आहेत. आणि म्हणजे बनवायला स्वयंपाक बनवायला स्वतः आम्ही नवरा बायको स्वतःच बनवतो. भाजी वगैरे मटण स्वतः शिजवतो, सगळं स्वतः शिजवतो. हॉटेल भाग्यश्रीला या ठिकाणी जर आल्यानंतर आहे ना बसायला थोडं जागा कमी पडते असं वाटत नाही? नाही आपल्यापाशी किती 10 आणि 3 12 म्हणजे आपल्यापाशी पूर्ण 32 टेबल आहेत. 32 टेबल करायचे. काय होतंय, आपण 50 टेबल केले तर सर्व्हिस गेली पाहिजे. 32 टेबलला सर्व्हिस बी जाते आणि माणसाला जेवण भेटते बरोबर. आपण हाव करून 100 टेबल करचान, पण त्या 100 टेबल बसतर जायचं कोण? म्हणून आपले थोडक्यातले टेबल चांगले आहेत. अजून वेटर अजून म्हटलं तर या ठिकाणी वाढवलं नाही वेटर वाढवतो ना आपण, पण तंदूरवाला बाया भाकरी पुरले पाहिजेत ना आपल्याला. त्या अतिशय येत नाही का? आपले 32 टेबल मध्ये सगळं पुरले जाते, त्याच्यानं आपले गिराईक खुश होऊन जाते, पोट भरून जेवून जाते. हाव करण्याचा उपयोग नाही, पण जे आलेल्या गिरायकाला पोट भरून चालल्यावर त्यात समाधान होतं गिराईक. हॉटेल भाग्यश्री ही काय प्रकरण आहे इकडे हे फाडलेलं आहे? काय हे मध्ये 2 दिवसाखाली काय विरोधक असते आणि काय जर काय जळणारी माणसं आहेत त्यांनी दगडफेक करून सगळं फोडातोडी केलेले बंद जेवायला असताना आली होती असं काय झालं होतं ते का? काय सध्या हॉटेल बंद होतं. त्या दिवशी आमच्या कामगाराचं वडील वारलेलं होतं, आम्ही मातीला गेलेलो होतो. कारण कामगार आपल्यापाशी 5-7 वर्ष झालं कामाला आहे. त्या कामगाराच्या बापाला मातीला नाही जायचं म्हणजे आपण माणूसशी सोडून दिल्यानं होतं. कारण की आपल्यापाशी काम करतो म्हणल्यावर आपलं बी कर्तव्य आहे त्याचं पूर्ण भागवायचं. त्यापाय मातीला गेलेलो होतो. हॉटेल बंद असताना एक कृत्य केलेलं आहे त्यांनी. हॉटेल भाग्यश्री ही सुरू करण्या अगोदर तुम्ही काय करता? तुमचं आपलं हॉटेल साई आहे आपलं खाली व्हेज. त्याच्यानंतर आपण हॉटेल भाग्यश्री चालू हॉटेल केले. क्षेत्रामध्ये कधी आता मी 15 वर्ष झाला हॉटेल क्षेत्रामध्ये. शाकाहारी हॉटेल आहे माझं. पण हॉटेल भाग्यश्री 6 महिन्यात धाराशिव जिल्ह्याचं नाव टॉपला न्यायचं म्हणजे न्यायचं. महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हॉटेल आहे आता. हा गाजलेलंच आहे, कारण क्वालिटी हॉटेल क्वांटिटी आहे. भाग्यश्रीचे मालकचं शिक्षण काय झालेलं आहे? 0 अंगठाय हा. अंगठाय फगस काय झालं? काय येत नाही. एवढं फगस customer कसं काय येते? काय याचं? क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी आणि क्वांटिटी फगस हॉटेलला. आपण लोकांना लुटत ना. आज मटण बी देत आहोत, तेवढं रसा 1 नंबर असतं, स्वतः बनवतो. हा. त्याच्यामुळे गिऱ्हाईक स्वतः सगळे मसाले संकट स्वतः आपलं
बाहेरचं काय नाही, जेवल्यावर त्रास होत नाही, काय नाही काय नाही. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं हत्ती घेतली. हत्तीचा काय हे हत्ती म्हणजे फॉर्च्युनर आपली, फॉर्च्युनरला हत्ती, कारण की आपलं हत्तीशिवाय काम नसते. आपण बघून बी आणले तर हत्ती जाणतो, क्वालिटी आली तर हत्तीचं, आपलं हत्तीशिवाय काम नसते. कुठलं काय काय ध्येय धोरण काय ठरलं? आपलं पुढलं एकच धोरण आहे, अजून 4-5 महिने जाऊ द्या, 10 महिने जाऊ द्या, पण आपलं पुढलं एकच धोरण आहे की गोर गरिबाची सेवा करणार आपण. जिथं अनाथ आश्रम आहेत तिथं जेवण, कपडा, लत्ता ही परत चालू करणार आहोत. हॉटेल भाग्यश्री आणि जे अनाथ मुली आहेत परत आपण त्यांचे लग्न बी करून देणार आहेत. त्याला वेळ आहे, पण ती करणार आहोत आपण. आज हॉटेल भाग्यश्री आहे ना, आता ह्याला वाढवणार का आता इथनं काय? नाही आम्ही हे नाही, ही जागा वाढवू, पण आपण जे आता समजा आपण आपल्या सपनात बी आलं फर्निचरच्या द्यायच्यात, आपण त्याचे पैसे गोरगरिबाला लावणार, आम्हाला घेणार ना. आम्हाला पोटापुरतं ह्याच्यावर भेटतंय. आम्ही वर्ष होऊ द्या या 2 वर्ष होऊ द्या, आम्ही मुलीचे लग्न लावून देणार, म्हणजे लावून देणार, 10 लावून देऊ या 20 लावून देऊ, पण एका दिवशी मिळाला लावूनच देणार. आणि अनाथ आश्रम जितके आपल्या भारतात आहेत आम्ही महिन्याला एकदा जाऊन फिरून येणार, कारण की पूर्ण ह्यांना जेवण देणार. पण त्याला टाइम आहे, जरा अजून टाइम आहे त्याला. महिना लागेल, या 10 महिने लागतात, या 15 दिवस लागतात, त्याची गॅरंटी नाही, पण चालू करणार ही नक्की आहे. सर ही प्रकरण गरीबाच्या मुलाचं स्वप्न आहे, हा. एवढं ध्यानात घ्या. सुरुवातीला म्हणलं तर आहे ना, आता ही जर प्रकरण घडल्यानंतर हॉटेल तिरंगानं सुद्धा म्हणलं होतं की बाबा अशा प्रकरण करू नये, असं व्हिडिओ बघितला काय ते त्यांचा? बघितला सगळ्यांचाच बघितला. याच्यावरती तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एकच आहे, पूर्ण हॉटेलवाले एकसारखे राहिले पाहिजेत, पूर्ण हॉटेलवाल्याने एकमेकाला सपोर्ट दिला पाहिजे. आज गिरायक इथं आहे, उद्या तिथं आहे. आजचं गिरायक काय असतं की यातलं 4 गिरायक खोडीला असते, इथे येऊन त्याला काहीतरी सांगतात, तिथे येऊन मला काहीतरी सांगतात. तर सगळ्यांनी हॉटेलवाल्याने एकी करून राहिलं पाहिजे. कुणी कुणाला ट्रोल केलं नाही पाहिजे. मला तर ट्रोलचं माहिती बी नसते कसं करतात ते मला माहिती बी नाही. मला फक्त एकच नाद, हॉटेल भाग्यश्री, धंदा क्वांटिटी क्वालिटी. हॉटेल भाग्यश्री नाद करतो का जेवायला लागतं हॉटेल भाग्यश्री. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, पूर्ण प्रसिद्ध झालेलं हे हॉटेल आहे. इकडे सगळं जेवणाचं. कुठून आला आहे? सोलापूर सगळे सोलापूर आवरून आलेले आहेत. इकडे जेवण बिवण चालू आहे. इकडं बघा, आता वस्तुस्थिती जर दाखवलं तर आहे ना, इकडं ही बघा दावणीला त्यांच्या रीलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी दिसत असतं की बाबा आम्ही एवढी बोकडं दावणीला बांधली. ही बघा, कमीत कमी नाही म्हटलं तर 20, 30, 40, 50च्या घरातच इकडं बोकडं येते. आणि इकडं बघा, ही सगळी वेटिंगला थांबलेले जे सोलापूरकर असेल, संपूर्ण महाराष्ट्रातले जे जेवायला आलेले जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले. आतमध्ये संपूर्ण हे बघा फुल या ठिकाणी गर्दी पाहायला भेटतं. आणि इकडं जे आहे ते जेवणाचं ते बनवतात. या ठिकाणी जेवणाचं जे सगळं आहे ना, म्हणजे कस्टमर समोर या ठिकाणी हे जे काही आहे ते शिजवलं जातं. आणि आतमध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, या ठिकाणी परिसर आहे. आणि हा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रावरचं जे हॉटेल भाग्यश्रीवर असलेले प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसत असतं. अशाच वेगवेगळ्या स्टोरी आपण कव्हर करण्यासाठी संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरणार आहोत. बेधडक चर्चासोबत मी दत्तात्रय संपळ. धन्यवाद.